उत्साह पाहायला मिळतो तिथं? जागतिक आदिवासी दिवस आहे 9 ऑगस्ट. सर्वप्रथम आपल्या मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे पालघर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संबंध आदिवासी बांधवांना या 9 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा हा जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण आज जगभरामध्ये हा साजरा केला जातो. डहाणूमध्ये सागरनाका या ठिकाणी आपण हा आदिवासी जागतिक दिवस साजरा करतो. प्रत्येक वर्षी आपण साजरा करत असतो. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील डहाणू असेल, तलासरी तालुका असेल, संपूर्ण आदिवासी बांधव येत असतात. त्याचप्रमाणे आम्ही इतर समाज जो आपण सर्व एकत्र या ठिकाणी नांदतो. प्रत्येक जाती धर्माचे लोक आहेत त्यांनासुद्धा आम्ही या उत्साहामध्ये बोलवतो की तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे. कोणताही सण असला ते आपण एकत्रितपणे साजरे करतो. त्याप्रमाणे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत. आजच्या फक्त ढोल ताशे वाजवून नाचणे एवढाच उद्देश नाही. संस्कृती जपणे आहे, सर्व वाद्य आहेत, सर्व संस्कृती जपणे ते आहेच. परंतु याच्यातून आम्ही हा सुद्धा संदेश देऊ इच्छितो की जल, जंगल आणि जमीन ही वाचवली पाहिजे. जर जंगल वाचलं नाही तर फक्त आदिवासी समाजच नाही तर ह्या पृथ्वीवर कोणताही सजीव राहणार नाही. म्हणून जंगल वाचवणे फार महत्त्वाचं आहे. जंगल वाचवलं तरच या पर्यावरणाचा समतोल राहतो. आणि म्हणून हे सुद्धा आम्ही या ठिकाणी आज हा संदेश देणार आहोत. त्याचप्रमाणे इतरही आदिवासी समाजामध्ये जे काही रूढी परंपरा आहेत त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही या ठिकाणी बोलणार आहोत. आणि खरं म्हणजे आज समाजामध्ये काही म्हणजे कमी वयामध्ये वगैरे लग्न वगैरे होतात ते सुद्धा आम्ही आज या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव आहेत त्यांनासुद्धा या माध्यमातून आज त्यांना आम्ही हा संदेश देणार आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये, इतर क्षेत्रामध्ये हा आदिवासी समाज त्यातले जे काही तरुण शिकणारे युवक आहेत, विद्यार्थी आहेत हे पुढे गेले पाहिजेत. सर्व आमच्या महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी मीरभाई शाह आहेत, आमच्या पक्षाचे तालुका श्री रडका कलांगडा आहेत, उबाटाचे संजू पाटील साहेब, काकडे साहेब आहेत, दामचंद मॅडम आहेत, त्याचप्रमाणे समी पिरा साहेब आहेत. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज 9 ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी आज संदेश देणार आहेत. आम्ही एकत्रितपणे आणि समाजाला आणि स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र राहण्याचा संदेश या ठिकाणी आम्ही या निमित्ताने देऊया. हा जागतिक आदिवासी दिन साजरा करताना खरं तर सरकारकडून या आदिवासींना आज कुठल्या अपेक्षा आहेत? बघा, सरकार आजच्या या दिवशी तसं आपण आलेला आहात, तुम्ही योग्य प्रश्नही मला विचारलेला आहे, परंतु आज एक चांगला दिवस, एक चांगला माहोल आहे. त्यामुळे मी सरकारलाही नाराज करू इच्छित नाही, परंतु सरकारने आदिवासी समाजाकडे खास आणि विशेष लक्ष द्यावं. तुम्ही कधी फार हुशार आहे माझ्याकडे होता तिसरा पण विचार मी हुशारच आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत सर्व मान्यवरांना या ठिकाणी जे विधानसभेचे आमदार या ठिकाणी प्राणसाहेब माननीय विशाल खत्री साहेब, डहाणूचे तहसीलदार साहेब माननीय सुनील कोळी साहेब, डहाणूचे गट विकास अधिकारी माननीय पल्लवी शस्ते मॅडम, मीर शाह साहेब, त्याचबरोबर तन्मय बारी साहेब, समीर पिरा साहेब, उज्ज्वला डामसे मॅडम, संजय पाटील मॅडम, तानाजी काकडे साहेब, प्रदीप लोणी साहेब, रवींद्र फाटेक साहेब, काँग्रेस रडका कलांगडा, काँग्रेस चंद्रकांत गोरखना, ही सर्वच या ठिकाणी मान्यवर मित्रपरिवार, पत्रकार परिवार सर्वच या मुख्य स्टेजच्या दिशेने आपण बघत आहोत की हळूहळू तारपाच्या गजऱ्यामध्ये या ठिकाणी त्यांना नाचत गाजत वाजत अशा पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी मुख्य मंचा दिशेने त्यांना आमंत्रित करत आहोत. तर हळूहळू त्यांना भव्य दिव्य गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आज जागतिक आदिवासी दिन निमित्ताने त्यांना हळूहळू स्टेजच्या दिशेने आणायचं आहे, बघण्यासाठी मिळणार आहे. तर मित्रांनो बघत आहोत या आज हा तारपा नृत्याच्या माध्यमातून एकतेचा संदेश, मानवतेचा संदेश, बंधुत्वाचा संदेश आणि असा म्हणून हा हातामध्ये हात घालून तारपा नृत्य करत असत.
आपण बघतो आहेत या ठिकाणी लोकप्रिय आमदार हे तारपा नृत्य करण्यासाठी आलेले आहेत. सर्व मान्यवरांना देखील विनंती आहे की याच तारपेचा दिल्ली संसदेमध्ये राष्ट्रपतीच्या हस्ते माननीय श्री पद्मश्री भिक्या ढिंडे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हा तारपा जसं मागे म्हटल्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी जर ह्याची धून वाजली तर आदिवासी समाज बांधव यांच्या अंगामध्ये एक चेतना ऊर्जा येऊन नाचल्याशिवाय राहत नाही. तसंच या ठिकाणी त्याचाच सर्व आनंद घेताना हे सर्व मान्यवर सर्व या ठिकाणी विशेष अतिथी प्रमुख पाहुणे यांच्या देखील आगमन झालेले आहे. त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील या मंचच्या दिशेने यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की या बुरशा मंडळ याला पुष्पार्पण करून त्याच्यानंतर मुख्य मंचच्या दिशेने यायचं. जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की स्टेजवर पाण्याची व्यवस्था करायची आहे. थोड्याच वेळामध्ये आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आता बिरसा मुंडा यांना पुष्पार्पण करून या ठिकाणी सर्व मान्यवरांचे असते. त्याचप्रमाणे डहाणूचे विद्यमान तहसीलदार साहेब माननीय सुनील कोडी साहेब यांचे देखील सत्कार डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले साहेब हे करतील. अदानी समूहाचे केंद्र प्रमुख दीपक पाटील साहेब यांचे देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गट विकास अधिकारी माननीय पल्लवी सस्ते मॅडम यांचे देखील स्वागत डहाणू विधानसभेचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे करतील. डहाणू पोलीस स्टेशनचे PI ठाकूर साहेब यांचे देखील स्वागत या ठिकाणी केले जाईल. या ठिकाणी जनता बँकेचे चेअरमॅन माजी नगराध्यक्ष माननीय मिहीर शहा साहेब यांचे देखील स्वागत डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले साहेब हे करतील. त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेवक तन्मय बारी साहेब यांचे देखील या ठिकाणी स्वागत केले जाईल. विद्यमान नगरसेवक माननीय श्री समीर पिरा साहेब यांचे देखील या ठिकाणी स्वागत केले जाईल. माननीय श्री रवींद्र फाटक साहेब यांचे देखील या ठिकाणी स्वागत केले जाईल. या ठिकाणी उपस्थित उज्ज्वला डामसे मॅडम यांचे देखील या ठिकाणी स्वागत केले जाईल. रोटरी क्लबचे माननीय श्री विजय
पारिक साहेब यांचे देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल, सत्कार केला जाईल. या ठिकाणी आपलं मत उपस्थित झालेले अदानी केंद्राचे केंद्रप्रमुख पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी माकपचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड रडका कलांगडा यांचे देखील या ठिकाणी माजी नगरसेवक माननीय श्री संजय पाटील सर हे उपस्थित आहेत, त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत केले जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित प्रदीप लिंबिये साहेब यांचे देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. डहाणू शहर प्रमुख या ठिकाणी स्वागत करताना त्यांचे या ठिकाणी आपण स्वागत सर्व मान्यवर आमचे आयोजक नियोजक हे सर्व या ठिकाणी करणार आहेत. त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या माध्यमातून देखील आपण बघतोय मित्रांनो, गेल्या 15 दिवसामागे अतिवृष्टी झाले. सर्वच सामाजिक, सर्व अधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व समाज बांधव यांना हाताशी धरून त्यांनी जे काम केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे. त्यांच्याच एक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देखील जनसामान्य लोकांपर्यंत त्यांचे स्वागत करताना या ठिकाणी विशाल खत्री साहेब, जसं म्हटलं जातं की लाखो के बस्ती में ही असती, कॉम्रेड विनोद निकोले साहेब यांचे या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. रोटरी क्लब तर्फे त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. माननीय आमदार विनोद निकोले साहेब यांचे या ठिकाणी माननीय आमदार श्री विनोद निकोले यांचे धर्मपत्नी बबिता निकोले यांचे स्वागत मी गट विकास अधिकारी दिवसाच्या निमित्ताने जमलेले सगळे आदिवासी बांधव, माननीय आमदार महोदय, तहसीलदार साहेब, PDO मॅडम, PR साहेब, नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि इतर सर्व मान्यवरांचे मी या कार्यक्रमाला खूप खूप स्वागत करतो. मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, पण मी खूप ऐकलं होतं की फार छान कार्यक्रम होते, डान्स वगैरे होते आणि फार मजा येते. तर यावर्षी मला या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं संधी जी आहे ती मिळाली आहे. आदिवासींनी आपल्याला निसर्गाबरोबर कसं
निसर्गाचं शोषण केल्याशिवाय निसर्गाबरोबर कसं जगायचं त्याबद्दल धडा पूर्ण जगाला दिलेला आहे. आणि आज जे आपल्याकडे वातावरण आहे, क्लायमेट चेंज, अतिवृष्टी, झाडांची काप वगैरे वगैरे, त्या वातावरणात त्या वातावरणात हा धडा फार महत्त्वाचा आहे की निसर्गाबरोबर निसर्गरम्य परिस्थितीत कसं राहायचं आणि निसर्गाचं शोषण केल्याशिवाय कसं जगायचं. त्याचबरोबर आपलं जे आदिवासी वारसा आहे, वारली पेंटिंग, जे वाद्य आहे ते त्याला पण आता जागतिक पातळीवर रेकग्निशन जे आहे आणि फार प्रसिद्धी आणि प्रचार होत आहे. तर सगळ्यांना मी जागतिक आदिवासी दिवसाच्या फार फार शुभेच्छा देतो. आणि आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा आमदार साहेबांचे धन्यवाद. सर्व अधिकारी आणि आमच्या डहाणूचे लाडके आमदार विनोद निकोले साहेब हे आदिवासींच्या हक्कासाठी नेहमीच भांडत असतात, त्यांच्यासाठी सदैव तत्पर असतात. ते एक लोकप्रिय आमदार आहेत आणि ह्यापुढेही ते डहाणूचे आमदार राहतील. आमचा सदैव त्यांना पाठिंबा राहील. धन्यवाद. आजच्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले आहात. मंचावर बसलेले सर्व मान्यवर, आदरणीय सन्माननीय सर्व सदस्य, सर्वांची नावं घेत नाही, सर्वांची नावं घेतली आहेत. खास करून आपल्या डहाणूचे प्रांतसाहेब खत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तहसीलदार साहेब आहेत, व्हिडिओ मॅडम आहेत, मीर शाह साहेब आहेत, रवी फाटक साहेब आहेत, समी पिरा साहेब आहेत, तन्मय भारी साहेब आहेत. सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. संजय पाटील साहेब आहेत, काकडे साहेब आहेत, रोटरी क्लबचे पारेख साहेब आहेत, आमच्या पक्षाचे आमचे नेते रडका कलांडा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आहेत, लहानी दोडा सर्वच उपस्थित आहेत. आणि आपण हे कार्यक्रम बघण्यासाठी खूप उत्सुक आहात. फार वेळ घेणार नाही, एक 5 मिनिटात संपवतो. म्हणजे तुम्ही सांगाल आता साहेब लागला भाषण करायला आणि आम्ही उन्हात आहोत. कारण म्हणजे मी आता खाली उन्हातच येऊन बसणार आहे, काळजी करू नका, तुमच्याबरोबरच आहे. इथे स्टेज फक्त सांस्कृतिक कार्यक्रम होतील. आजचा दिवस आपण डहाणूमध्येच साजरा करतो असं नाही, संपूर्ण जगामध्ये आज साजरा केला जातो. अख्या जगात 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा आज आदिवासी दिवस साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून याचा मी इतिहासात जाणार नाही, प्रत्येक वर्षी त्याचा इतिहास सांगत असतो. फक्त यावेळेस मी असंच सांगेन, उद्देश काय आहे, फक्त DJ वाजेल, आपण संध्याकाळी नाचू, इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, तेवढ्यापुरतंच नाही आहे. आपले डोंगर, आपलं जंगल, आपली झाडं आपल्याला वाचवावी लागतील. आता ढोल आणले, ताशा आणलाय, तारपा आणलाय, ही संस्कृती आपल्याला जपावी लागेल. परंतु जंगल, जमीन आणि पाणी आपण जर नाही वाचवलं तर आपण कोणीही राहणार नाही. म्हणजे विषय तर फक्त आदिवासींचा नाही आहे, विषय तर फक्त आदिवासींचा नाही आहे. जो मनुष्य प्राणी आहे, जो माणूस आहे. आता स्टेजवर बसलेले सर्व नेते हे काय सर्व आदिवासी नाही आहेत. सर्व समाजातले, सर्व जाती धर्मातले सर्व या ठिकाणी नेते बसले आहेत. ते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. हे त्यांचं मोठेपण आहे. एकदा टाळ्या होऊ द्या. त्यांचं म्हणणं आहे, ते मला म्हणत असतात की काय नाही निकोले साहेब, हा आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन तुम्ही साजरा करत असताना आमच्या सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे, कारण तुम्ही जंगल वाचवत आहे. जंगल नाही वाचवलं तर तुम्हाला माहिती आहे ना, डहाणूमध्ये एवढ्या पुरामध्ये आम्ही सर्वजण फिरत होतो. पाहिलंय, सर्वांची घरं बुडली पाहिली, बरोबर की नाही. कधीही पाऊस पडतो, कधीही ऊन पडतं. हे सर्व निसर्ग पण असं म्हणतो का एवढे सुंदर पृथ्वी मी बनवलेली आहे आणि तुम्ही माझा सत्यानाश करायला लावलेला आहे. आणि म्हणून मी सुद्धा आता तुमची काय काळजी करणार नाही. मी पण कधीही पाऊस पडेल, कधीही थांबेल. त्याच्यामुळे ते नियम आपल्याला पाळावे लागतील. त्याचप्रमाणे खास करून या ठिकाणी आदिवासी तरुण पोरं आहेत आपल्या समाजाची, त्यांना मी एक संदेश देऊ इच्छितो की जरा आपण मोटरसायकल नवीन घेतो,
कारण स्टेजवर मला हे पण सांगावं लागेल ना, फक्त ढोल ताशे वाजवायचे नाही आहेत. आपण नवीन नवीन मोटरसायकल घेतो, आपण गाडीवर 4-4 जण बसतो आणि 120च्या स्पीडने आपण पळतो आणि मग आपला ॲक्सिडेंट होतो आणि घरी आपले आईवडील वाट बघत बसतात की माझा मुलगा कामावर गेलेला आहे किंवा माझा मुलगा कुठे गेला, तो संध्याकाळी घरी येईल, पण तो संध्याकाळी घरी येत नाही. त्याची डेड बॉडी संध्याकाळी घरी येते. हे व्हायला नको. हिरोगिरी आपल्याला मोटरसायकलला दाखवायची नाही आहे. हिरोगिरी आपल्याला मोटरसायकलला दाखवायची नाही. हिरोगिरी आपल्याला उच्च शिक्षण घेऊन खत्री साहेबांसारखं बनायचं आहे, सुनील कोहलीसारखं बनायचं आहे, व्हिडिओ मॅडमसारखं आपल्याला बनलं, तिथे आपल्याला हिरोगिरी दाखवायची आहे. बरोबर बोलतो का चुकीचे बोलतो? चूक असेल तर नंतर मला मेसेज पाठवा मोबाईलवर की साहेब तुम्ही चुकीचे बोलला. हे नाही करायचं आपण. आपले आई वडील शेतात काम करतात, वाडीत कामावर जातात, 200 रुपये कमवतात, पोटातल्या 2 भाकरीची भूक 1 भाकरीवर भागवतात, पण आपल्याला शिकवतात, त्याची कदर आपण केली पाहिजे. आपल्या समाजाला पुढे जाण्याचे स्कोप सर्व मान्यवर बसले, आपल्याला पाठिंबा आहे. छोट्या छोट्या मुलींमध्ये लग्न होत आहेत, जरा सांभाळून. छोट्या छोट्या मुलींचे लग्न होत आहेत. बाळ जन्माला येताना ती छोटी मुलीला त्रास होतो, बाळ कुपोषित जन्माला येतं, हे सुद्धा करू नका. बरेचसे आमच्याकडे ऑफिसवर मॅटर येतात, हे असं झालं, हे तसं झालं, मग आम्ही एखादा लेटर बनवला का मग पुन्हा येतात, हे आमदार साहेबांकडे गेले का हे असंच लेटर बनवतात आणि जेलमध्ये मला पाठवतात. हे पण करू नका. मनुष्य जन्म हा आपल्याला एकच भेटलेला आहे. पुनर्जन्म असेल का नाही त्याला मी मानत नाही, असेल का नसेल तो नंतरचा भाग, पण आपल्याला एक चांगलं जीवन मनुष्य म्हणून जगण्यासाठी दिलेलं आहे. आपण चांगले मेहनत करायची, शिकायचं, पुढे जायचं आणि या समाजाला, आपल्या आदिवासी समाजाला, आपल्या देशाला आपली गरज आहे त्या सिस्टीममध्ये आपण उतरून काम केलं पाहिजे. जसे सर्व सरकारी अधिकारी जे आहेत, +1 ऑफिसर आहेत, हे करतायत. आपलं पण या समाजाला काही देणं आहे. या पृथ्वीवर आपण जन्म घेतला, डहाणूमध्ये जन्म घेतला, पालघर जिल्ह्यामध्ये जन्म घेतला, या जिल्ह्याला, या तालुक्याला, या समाजाला काहीतरी देणं आपलं आहे. त्याची जाण आपण ठेवली पाहिजे. हे आपण करूया. जंगल आपण वाचवूया, जमीन वाचवूया, पाणी आपण वाचवूया. कारण भविष्यामध्ये पाण्यावरून लढाई होईल, भविष्यामध्ये पाण्यावरून युद्ध होईल. ते पाणी आपण वाचवलं पाहिजे. आपली संस्कृती आपण जपूया. आपली जास्त वेळ घेत नाही, या ठिकाणी थांबतो. तुम्हाला पुनश्च या 9 ऑगस्टच्या जागतिक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. च्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून लव्ह मॅरेज करतात, पण ते लव्ह मॅरेज चुकीचे आहे. पोलिसांना माहिती पडतं, आपले मुली हॉस्पिटलला गेल्यानंतर लगेच गुन्हा दाखल होतो, पोक्सो दाखल होतो. आणि ते असे आहेत 4 आणि 6 आणि 8 जे कलम आहेत ते 20 वर्षाचे कलम आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर 20 वर्षपर्यंत आपल्याला सजा होतो. म्हणून आपले जोपर्यंत 21 वर्ष होत नाही तोपर्यंत साखरपुडा, लग्न आणि काय सांगता 2 बाटल्या प्यायची, ते काय करायचे भानगडीत पडायचे नाही. साहेबांनी सांगितलं तसं शाळेमध्ये जास्त शिकायचे, कॉलेजमध्ये जाऊन मस्तपैकी शिकायचे आणि नोकरी साहेबांसारखी करायची. अशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचे आहे. हे बघा, ऊन आहे, मी तिथे उन्हातच बसलेलो आहे. म्हणजे असं नाही स्टेजवर आहे, ते मला बक्षी द्यायला बोलावलं म्हणून तिथे खाली बसलं. मी तुमच्याबरोबर आहे, स्टेजवर नाही आहे. जोरदार तालीने स्वागत रमेश दादा काचरे. जोहार, जय आदिवासी. आणि तुम्हाला तर माहित हवा, अहो पाणी एवढा लेट पडला ना, काय सांगायला नको. एवढी घुरमरी झालो. अरे विचार कर, का भुसकाल पडे का काय करे. आणि आपली संस्कृती माहित आहे ना, जेव्हा जेव्हा कांबड्या नाचलो ना पाणी नाही पडलं हो काय, अजिबात नाही. अरे ना जसं आम्ही नाचलो ना दुसऱ्या दिवशी पाणी, सांगायला नको. सुक्का राजा पाणी नको. माझं नांगर धरला अख्खा वेठून असा लावला ना, लवकर साहेबांच्या कार्यक्रमात लवकर पोहोचलो. असा तुम्ही पोहोचलेस. नाचायचं
बायको गेली रागा कोणी भत नाही नाही ना जाऊ काही नाही करून लवली न फेरे न लवली लवली न फेरे न लवली ना दुसरे दिवस लगेच आम्ही कोली भाजी खाली म्हणजे अगोदर एका गाणं सांगलं कोली भाजी कसं काय लेट खाली तरी पण त्याहून सांगून दाखवलं ना काल कोली खाली ना आज आठवाला ना चालेल निया आलूर चालेल निया आलूर सांगे साली माझी आलूर ना ते चालेल निया आलूर. धन्यवाद.
आपल्यासमोर एक गीत सादर करत आहे. गाण्याचे बोल आहेत पुढं पुढं चालला आदिवासी. या गाण्याचे गीतकार आहेत आत्ता ज्यांनी माझ्या अगोदर एक गाणं सादर केलं रमेशदादा काचरे. तसेच संगीतकार कौशिक वाडे गाणं प्ले करत होता. जय जोहार जय जोहार जय जोहार उलगुलान उलगुलान उलगुलान. हल सर प्ले कर. जय जोहार जय जोहार जय जोहार उलगुलान उलगुलान उलगुलान. आदिवासी असण्याचा आम्हाला गर्व. या देशाचा मूल निवासी पुढं पुढं चाललाय माझा आदिवासी. पुढं पुढं चाललाय माझा आदिवासी. सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बिरसांची शिकवण आमच्या मनी जलजंगल जमिनीचं आम्हीच धनी. निसर्ग पूजक आहे आदिवासी चांद सूर्यापासून आहे आदिवासी. मी जंगलाचा रहिवासी पुढं पुढं चाललाय माझा आदिवासी. पुढं पुढं चाललाय माझा आदिवासी. आदिवासी भेंडा हे यात नाही शंका. आदिवासी नावाचा तर वाचतो टंका. न्यायाला लढला कमी नाही पडला. राजमायेनं बंधू भावासी पुढं पुढं चाललाय माझा आदिवासी. पुढं पुढं चाललाय माझा आदिवासी.
आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तूवर मी भार बिरेंगरी
नेऊन द्यायचं आहे. जोहार. अरे भर उन्हात आदिवासी जोरात म्हणून जय जोहार. जोहार साहेब. आता तुम्हाला कसा जोश येईल बघा. आदिवासी विश्व दिनानिमित्त उपस्थित प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेले माझे सर्व आदिवासी बांधव, सर्वांना 9 ऑगस्ट जागतिक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राणी दुर्गावती, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंटे भील या सर्व क्रांतीवीरांना प्रथम वंदन करतो आणि म्हणतो, ये कुदरत की हवाओं का कोई भी दाम नहीं होता. ये कुदरत की हवाओं का कोई भी दाम नहीं होता. अगर दिल में नहीं है, अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता. अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता. उनके स्वार्थ के लिए, उनके स्वार्थ के लिए हमारे आदिवासी की जमीन छीन लेते हो. उनके स्वार्थ के लिए, हमारे लिए नहीं, उनके स्वार्थ के लिए हमारे आदिवासी की जमीन छीन लेते हो. उन कमीनों का, उन कमीनों का इस जहां में कभी नाम नहीं होता, कभी नाम नहीं होता. म्हणून माझ्या सुंदर गीत तुमच्या समोर सादर करतोय. जल जंगल जमीन लुटलाई, माझ्या आदिवासी उजागा हो. जल जंगल जमीन लुटलंय, तुझ्या अस्तित्व संपत चाललंय. जल जंगल जमीन लुटलंय, तुझ्या अस्तित्व संपत चाललंय. माझ्या आदिवासी तू जागा हो, संघर्षाचा तू धागा. माझ्या आदिवासी तू जागा, संघर्षाचा तू धागा. जल जंगल जमीन लुटलंय, तुझ्या अस्तित्व संपत चाललंय. जल जंगल जमीन
भारत देशात, महाराष्ट्रात आणि पालघर जिल्ह्यात CPM पक्ष, लाल बावटा यांचा दरारा वेगळा. यांचा प्रत्येक आंदोलन असो, मोर्चा असो किंवा हा 9 ऑगस्ट कार्यक्रम असो, लोकांची गर्दी अफाट, लोकांमध्ये जोश येतो. न्याय हक्कासाठी, आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी नेहमी पुढे असतात. म्हणून त्यांच्यासाठी 2 शब्द बोलतो आमदार साहेब. ज्याच्यामुळे तुझी मानवर, ज्याच्यामुळे तुझी मानवर आदिवासींना देतही बळ, ज्याच्यामुळे तुझी मानवर, ज्याच्यामुळे तुझी मानवर, ज्याच्यामुळे तुझी मानवर आदिवासींना देतही बळ, ज्याच्यामुळे तुझी मानवर आदिवासींना देतही बळ. त्याला झेंडा तू हाती मी ऐका. ज्याच्यामुळे तुझी मानवर आदिवासींना देतय बळ, लाल झेंडा तू हाती धर, सारे जगाला सांगा सारे जगाला सांगा, सारे जगाला सांगा CPM पक्ष हाय तो एक नव्हे. सारे जगाला सांगा CPM पक्ष हाय तो एक नंबर. नव्हतं मिळत कधी हक्काचं आम्हाला. अगोदर साहेब आदिवासी आम्ही घाबरून राहायचो, हक्काचं भेटायचं नाही म्हणून म्हणायचं काय, नव्हतं मिळत कधी हक्काचं आम्हाला. भेटला धार आता, भेटला धार आता विनोद निकोलेच्या. ज्याच्यामुळे तुझी मानवर आदिवासींना देतय बळ, लाल झेंडा तू हाती धर, सारे जगाला सांगा सारे जगाला सांगा सारे जगाला सांगा. आता हे तुमच्यासाठी सांगतो, तुम्हाला बघा जोशी आहे. मी जय जोहार बोलीन, तुम्ही काय सांगायचं जय आदिवासी, तर मग पुढचं गाणं मी सांगेन जय जोहार. अरे काय ठीक आहे, गाणं सांगतो नंतर तुम्हाला जोश येईल. ना मला माझी होणारी बायको, ना मला माझी होणारी बायको, मला माझी होणारी बायको डोंगराच्या वाटेने चालणारी पाहिजे, बरोबर ना. अरे मला माझी होणारी बायको शेतावर काम करायला धावणारी पाहिजे. अरे मला माझी होणारी बायको ना शेताच्या बांधावर चालणारी पाहिजे. ना आय लव्ह यू नाही बोलली चालल, आय लव्ह यू नाही बोलली चालल, आय लव्ह यू नाही बोलली चालल, पण जय जोहार बोलणारी पाहिजे. अरे आय लव्ह यू नाही बोलली चालल, जय जोहार बोलणारी पाहिजे. माझी होणारी बायको, मला माझी होणारी
आता तुमच्यासाठी बघा हा. अरे जंगलात जसा वाघाचा वावर तसा आदिवासी आहे नावात पावर. अरे जंगलात जसा वाघाचा वावर तसा आदिवासी नावात पावर. जंगलात जसा आदिवासी नावात पावर. अरे जंगलात जसा वाघाचा वावर तसा आदिवासी नावात पावर. ही माझ्या हक्काची हायर भूमी, ही माझ्या हक्काची हायर भूमी. साऱ्या आदिवासींची भूमी, साऱ्या आदिवासींची जमीन आहे का नाही? जमीनला दुसरा नाव भूमी म्हणून सांगतो. ही माझ्या आदिवासींची भूमी. ना जिथं जय जोहर बोलतो आम्ही, जिथं जय जोहर बोलतो आम्ही तिथं मैदान पडतंय कमी. आता ना हात वरती करून नाचायला मला जसं बघा. उचलून टाचा बिंदास नाचा, उचलून टाचा बिंदास नाचा, उचलून टाचा. एकच झटला एकूण उठला, एकच झटला एकूण उठला. बरोबर मी गातो रे, टाळे वाजवा माझ्यासाठी यार. आमदार निकोल वाणी नेताना कुठला, चंद्रकांत गोरखा नावानी नेताना कुठला. मग काय भले भले
भले